ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर काही ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु मानला जातो आणि गुरु हा ज्ञान, भाग्य आणि प्रगतीचा कारक ग्रह आहे. एप्रिल 2026मध्ये ग्रहांची हालचाल मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवू शकते. या महिन्यात आर्थिक स्थिती, करिअर, व्यवसाय, कुटुंब, प्रेमसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबतीत काही नवीन घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मीन राशीसाठी एप्रिल महिना कसा राहणार आहे आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, 2026चा एप्रिल महिना तुमच्या राशीसाठी कसा राहणार आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आर्थिक दृष्टीने पाहिले तर हा महिना मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला पैशांचा प्रवाह चांगला राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पैतृक संपत्तीशी संबंधित कोणताही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असाल तर या महिन्यात त्या बाबतीत काही सकारात्मक प्रगती दिसू शकते. मात्र या महिन्यात राहूचा प्रभाव तुमच्या राशीत राहणार असल्यामुळे कोणत्याही शॉर्टकट किंवा पटकन पैसा मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. 19 एप्रिलनंतर शुक्र ग्रहाचा प्रवेश तुमच्या सुखसोयींवर खर्च वाढवू शकतो. घरासाठी काही वस्तू खरेदी करणे, सजावट किंवा आरामदायी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महिना तुलनेने चांगला राहू शकतो. मात्र जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण केतूचा सप्तम भावातील प्रभाव व्यावसायिक भागीदारांमध्ये अविश्वास निर्माण करू शकतो. 15 एप्रिल नंतरचा काळ नवीन गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी गुरु ग्रहाचा प्रभाव तुम्हाला कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळवून देऊ शकतो. मात्र 14 एप्रिल नंतर सूर्याचा दुसऱ्या भावातील प्रवेश तुमच्या बोलण्यात थोडी कठोरता आणू शकतो. त्यामुळे सहकाऱ्यांशी किंवा कामाच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतपणे आणि संयमाने वागणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल 2026 महिना थोडा मिश्र आणि आव्हानात्मक राहू शकतो. जे विद्यार्थी सरकारी नोकरी किंवा मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी 14 एप्रिल नंतरचा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. मात्र चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहणे आवश्यक आहे, कारण ती तुमच्या करिअरवर परिणाम करू शकते. त्यामुळे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला समजूतदारपणे निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होऊ शकता आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. मात्र गुप्त शत्रूंपासून सावध राहा, कारण काही लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. घरात काही समस्या चालू असतील तर प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. वैवाहिक जीवन या महिन्यात साधारणपणे सामान्य राहील. केतूच्या प्रभावामुळे काही विचारांमध्ये मतभेद होऊ शकतात. तसेच जीवनसाथीच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता देखील वाटू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना सामान्यापेक्षा चांगला राहण्याची शक्यता आहे. जे लोक आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यातील समज आणि विश्वास वाढू शकतो. जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. मात्र राहूच्या प्रभावामुळे हे आकर्षण काही वेळा केवळ भ्रम देखील असू शकते. त्यामुळे कोणत्याही नात्यात घाईघाईने निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या महिन्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. काही लोकांना डोळे, दात किंवा घशाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. 12व्या भावात शनीच्या प्रभावामुळे पायात वेदना किंवा झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांना आधीपासून रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि प्राणायाम नियमित करा. आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि पुरेसे पाणी यांचा समावेश करा. मीन राशीचे एप्रिल 2026चे हे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.